आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। बघता बघता श्रावण आला, मग श्रावण थाळी तर व्हायलाच पाहिजे। आणि श्रावण थालीमध्ये आपण काय काय करणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। सर्वात आधी ना आपण वालाची भाजी करूया, ती पण कुकरमध्ये अगदी पटकन। आपण घातलंय 2 पळ्या तेल, त्यामध्ये घालूया राई, जिरं। राई जिरं छान तडतडलंय, आता आपण काय करूया, त्यात घालूया कांदे आणि सोबत 7 ते 8 पानं कढीपत्त्याची घातलेली आहे। परतवून घेऊया। 2 मोठे कांदे घेतलेले होते आणि आपण वालाची भाजी करतोय, 1/2 किलो वालाला 2 मोठे कांदे घेतले। त्यावर ठेवूया झाकण आणि थोडा कांदा मऊ होऊ दे। आता आपण त्यात घालूया 1 टोमॅटो आणि आता कांद्यासोबत टोमॅटो पण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। कांदा जरा मऊ पडलाय, त्यामुळे आता आपण त्यात घालूया 5 ते 6 पाकळ्या टेचलेला लसूण आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतवून घेऊया। कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलाय, आता काय करूया, त्यामध्ये घालूया मसाले। सर्वात आधी आपला आगरी मसाला 2 चमचे भरून घातलेला आहे। त्यानंतर घालूया 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि थोडंसं हिंग। मसाले चांगले परतवून घेऊया। आता आपण त्यात घालूया वालाला छान मोड आलेले आहेत। व्यवस्थित वरून खालून परतवून घ्या। छान मसाला वालाला लागलेला आहे। आता आपल्याला हे वाल जे आहेत ना, ते थोडे वाफेवर ठेवायचे आहेत। त्यामुळे आपली आच आहे ती मंद करायची आणि वरती ठेवायचं आहे झाकण, फक्त 3 ते 4 मिनिटासाठी, तर जेणेकरून त्याला छान वाफ लागेल। आपण झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता मस्तपैकी अशी गरमागरम वाफ आलेली आहे, म्हणजे छान वाफळलेले आहेत आपले वाल। आता आपण काय करूया, त्यामध्ये घालूया बटाटी। आम्ही 1 बटाटा घालणार आहोत। सोबत घालूया सुक्या खोबऱ्याचं वाटण, 1-2 चमचे घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया। कलर पण खूप सुंदर आलेला आहे। आता यामध्ये आपण पाणी ऍड करूया। तुम्हाला जशी रसरशीत हवे त्या अंदाजाने तुम्ही पाणी ऍड करा। आता काय करायचं आपल्याला ना, आपण हे बंद करूया झाकण आणि फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, जास्त नाही। 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि गॅस डायरेक्ट बंद करायची। आता ना आपण करूया भेंडीची भाजी, तर त्यासाठी आधी भेंडीना आपण भाजून घेणार आहोत, तर जेणेकरून त्याचा चिकटपणा थोडा निघून जाईल। थोडी जरा परतवून घ्यायची आहे। जेवढी चांगली परतवू ना, तेवढी छान होणार ही भाजी। तुम्ही पाहू शकता छान भाजल्यासारखी झालेत आणि चिकटपणा पण ह्यातला कमी झालेला आहे। आता आपण काय करूया, ही बाजूला करून घेऊया। भेंडी आपण काढून घेतलेली आहे आणि तर त्याच कढईमध्ये आपण भेंडीची भाजी करणार आहोत। त्यासाठी घालूया 1 पळी तेल, सोबत त्यामध्ये घालूया
एक मोठा कांदा परतवून घेऊया। सोबत घालूया हिरव्या मिरच्या, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला हवं तसं तुम्ही वाढवू शकता। आणि आपण ना ही हळदीवरच करणार आहोत, आपण यामध्ये मसाला घालणार नाही आहोत। जर तुम्हाला मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता। आता कांदा जरा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, झाकण देऊया आणि 5 मिनिटं शिजवून घेऊया। आपण काढूया, कांदा छान शिजलाय। आता आपण त्यात घालूया 1 चमचा हळद। यामध्ये आपण अजिबात जास्त काही मसाले घालणार नाही आहोत। सोबत घालूया चवीपुरतं मीठ, हे परतवून घेऊया। आणि आता त्यात घालूया भाजून घेतलेली भेंडी। छान परतवून घेऊया। अशा प्रकारे अगदी सिंपल पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप छान लागते। आता काय करूया, त्यामध्ये ना आपण थोडेसे 2 कोकम घालतोय, परतवून घेऊया। आणि 5 ते 6 मिनिटं छान वाफेवर ठेवूया आणि आपली जी आच आहे ती मंद करूया। छान वाफळले। आता आपण काय करूया, त्यामध्ये घालूया 1 चमचा खोबऱ्याचा भुरा, म्हणजे खोबऱ्याचा कीस घालतोय, 1-2 चमचे घातलेले आहेत। परतवून घ्या आणि आपली भाजी रेडी आहे। तुम्ही या खोबऱ्याऐवजी आपल्याकडे जे ओला नारळाचा कीस असतो तो घातला तरी चालेल। ठीक 2-4 मिनिटं हे परतवत राहायचं आहे आणि आपली ही भाजी रेडी आहे। ही भाजी छान परतवले आणि आपली ही झालेली आहे, त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया आणि ही बाजूला काढून घेऊया। आपण काय करणार आहोत, ज्या भेंडीची भाजी केली होती ना ती बाजूला केली। आता त्यातच आपल्याला करायच्या आहेत मिरच्या, तर त्यासाठी घालूया 1 पळी तेल। आता यामध्ये घालूया 1 अर्धा चमचा राई, 1 अर्धा चमचा जिरं, छान तडतडलंय। सोबत घालूया ठेचलेला लसूण, 4 ते 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत, परतवून घेऊया। आता आपण काय करूया, त्यात घालूया हळद 1 लहान चमचा आणि घालतोय मिरच्या। या आपल्या साध्या पोपटी मिरच्या ज्या असतो त्या आपण जेवणासाठी वापरतो त्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मधून चिरून घेतलेल्या आहेत। छान परतवून घेऊया। आता काय करूया, आपण या 5 मिनिटं वाफेवर ठेवूया। आपण ना झाकण काढूया, बघा 5 मिनिटं आपण छान ठेवलेलं होतं वाफेवर। आता त्यामध्ये ना थोडासा पाण्याचा शिंतडा मारणार आहोत आणि हे परतवून घेऊया। या मिरच्या नक्की ट्राय करा, याने जेवणाची खरंच खूप रंगत वाढते। पुन्हा झाकण ठेवूया 5 मिनिटं। आता ना आपण झाकण काढूया, यामध्ये आपण ओल्या नारळाचा कीस घालतोय 1-2 चमचे, सोबत घालूया थोडंसं गूळ, त्याच्याऐवजी तुम्ही थोडी साखर वापरली तरी चालेल। त्यानंतर घालूया चवीपुरतं मीठ आणि लिंबू। ह्याने छान आंबट तिखट अशी चव येते, तर नक्की घरी ट्राय करा। वरण भातासोबत अफलातून लागतं। परतवून घेऊया। मीठ आणि खोबरं आत्ताच आपण घातल्यामुळे आपण पुन्हा मंद आच करायची आहे आणि 5 ते 6 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या मिरच्या तयार आहेत। मग आपण गॅस बंद करूया। आपण झाकण ठेवलेलं आहे, 5 मिनिटं वाफ काढूया आणि गॅस बंद करूया। वालाची भाजी झाली, भेंडीची भाजी झाली, मिरच्या झाल्यात। आता आपण कोशिंबीर करायला घेऊया। सर्वात आधी आपण घालूया किसलेला गाजर, त्यानंतर आपण घालतोय 1 टोमॅटो, किसलेला काकडी आणि बारीक चिरलेला कांदा।
त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, सोबत थोडंसं गूळ किसून घेतलेलं आणि अर्ध लिंबू। हे एकत्र मिक्स करून घेऊया। आणि आता आपल्याला काय करायची आहे, याला द्यायची आहे फोडणी। आता आपण ना फोडणीचं भांड ठेवलेलं आहे, मध्ये घालूया 1 पळी तेल। तेल जर आपलं गरम होऊ दे, त्यामध्ये घालूया 1 चमचा राई। राई छान तडतडले, सोबत घालूया 1 छोटा चमचा जिरं आणि फोडणी बघा छान तडतडले, यामध्ये घालूया कढीपत्ता। बघा आता ही फोडणी आपली तयार झालेली आहे। गॅस बंद करा। वरतून छान खमंग अशी फोडणी घातलेली आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे। नक्की ट्राय करा। आता काय करूया, यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट। 2 चमचे भरून आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त करा। आता हे छान मिक्स करूया। आणि वरतून घालूया भरपूर अशी कोथिंबीर आणि आपली कोशिंबीर तयार झालेली आहे। आता ही झाकण देऊन 2 मिनिटं बाजूला ठेवूया। फोडणीचं वरण करायचं आहे, तर त्यासाठी ना आपण डाळ, एक मूग डाळ आणि तूर डाळ हे दोन्ही समप्रमाणात घेऊन ही 2-3 शिट्ट्या आपण घेतलेल्या आहेत आणि शिजवून घेतलेल्या आहेत। आता आपण डायरेक्ट फोडणी घालूया। आता आपण घालूया 1 पळी तेल। या वरणाची रेसिपी आपण बऱ्याचदा आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे, तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की तुम्हाला देऊ। आता घालूया आपण 1 चमचा राई, सोबत घालूया 1 चमचा जिरं। आता हे छान तडतडू दे। सोबत घालूया मिरच्या आणि कढीपत्त्याची पाने। आता आपण घालूया 1 बारीक चिरलेला टोमॅटो, परतवून घेऊया आणि 3-4 पाकळ्या ठेचलेला लसूण। छान परतवून घेऊया। सोबत घालूया 1 चमचा हळद, चिमूटभर हिंग। आता हे परतवून झाल्यानंतर आपण त्यात शिजवलेली डाळ घालूया। अर्धा ग्लासा इतकं आम्ही पाणी ऍड करतोय आणि आता याला छान उकळी काढून घेऊया। मस्तपैकी उकळी आलेली आहे। आता आपण त्यात घालूया ओलं खोबरं, सोबत घालूया कोथिंबीर आणि छान हे मिक्स करून घेऊया। आणि सोबत घालूया चवीपुरतं मीठ। 1-2 मिनिटं आपल्याला तो उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे आपले वरण जे आहे ते तयार झालेलं असेल। बघा असं एकदम घट्ट पण नाही आणि असं पातळ पण नाही। आता आपण झाकण देऊया आणि 1 उकळी काढून घेऊया। छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। सुरेख असं पदार्थांनी भरलेलं पान वाटतंय। यातील काही पदार्थ आपण याआधी सुद्धा केलेले आहेत, त्यामुळे त्याचं प्रमाण आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ आणि लिंकसुद्धा नक्कीच देऊ। त्यामुळे घरीसुद्धा नक्की करून बघा आणि सहपरिवार आनंद घ्या। आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओ घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।